श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. तर बघा अगदीच थोड्या दिवसात इंग्रजी नवीन वर्षाला सुरुवात होणार आहे आणि या दिवसापासून बघा 1 तारीख नवीन वर्षाचा पहिलाच दिवस 1 तारखेलाच गुरुवार आलेला आहे. या दिवशी आपल्याला स्वामी महाराजांसमोर एक संकल्प करायचा आहे. बघा अगदीच की मराठी नवीन वर्ष हे चैत्र महिन्यामध्ये चालू होत असतं, पण तरी सुद्धा इंग्रजी नवीन कॅलेंडर बदलत असतं. नवीन वर्षाचं स्वागत आपण इंग्रजी नवीन वर्षाचं स्वागत आपण या दिवसापासून करत असतो. त्यामुळे नक्कीच की या दिवसापासून आपल्याला स्वामी महाराजांसमोर बसून एक संकल्प करायचा आहे. अगदीच की बघा 2025 वर्ष अगदीच कसंही गेलं असेल, सुखात गेलं असेल, दुःखात गेलं असेल, तरी सुद्धा आपल्याला 2026 ह्या वर्ष आपल्याला स्वामी महाराजांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी किंवा आयुष्यात सर्व काही इच्छा पूर्तीसाठी आपल्याला महाराजांपुढे एक संकल्प आवर्जून करायचा आहे. बघा तुम्ही सेवेला सुरुवात करा, नक्कीच महाराज तुमचं आयुष्य किती बदलून ठेवता ते. एक संकल्प आवर्जून करा की जे 2025 मध्ये जे काही माझ्या हातून नकळत काही घडलेलं असेल तर त्यासाठी माफी मागा. आणि त्याचबरोबर स्वामी महाराजांना एक संकल्प असा देखील करा की बघा अगदीच प्रॉपरली संकल्प करायचा आहे. हातावरती आपल्याला पाणी घ्यायचं आहे, 2 पळे हळदी कुंकू अक्षदा फूल घ्यायचं आहे आणि स्वामी महाराजांसमोर बसून एक संकल्प असा करावा की माझ्याकडून 2026 मध्ये पूर्णपणे सेवा करून घ्या. अगदीच थोडी का होईना पण मला तुमची सेवा करायची आहे. ह्या बाबतचा संकल्प आपल्याला करायचा आहे. अगदीच तुमचं नाव, गोत्र हे सर्व काही म्हणायचं आहे. त्याचबरोबर बघा गोत्र ज्यांना माहिती नसेल तर त्यांनी काश्यप गोत्र म्हणावं. तुम्ही कोणत्या गोष्टीसाठी संकल्प करताय बघा स्वामींना म्हणायचं आहे की 2026 मध्ये मला तुमची सेवा करायची आहे, ती मनापासून करून घ्या, मला तुमच्या चरणांपाशी स्थान द्या, हे आपल्याला म्हणायचं आहे. आणि बघा अगदीच गुरुवार असणार आहे या दिवसापासून. बघा स्वामी महाराजांच्या कोणत्या सेवा करायच्या तर ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. पण या दिवसापासून रोज थोडी का होईना माझ्याकडून सेवा करून घ्या. आणि बघा एकदा आपल्याला स्वामी महाराजांच्या सेवेची सवय लागली ना किंवा स्वामींची सवय लागली ना की खरंच सांगते आपल्या त्या सेवेमुळे कितीतरी अडचणी हळूहळू कमी व्हायला लागतात. जे काही सांसारिक अडचणी असू देत किंवा कितीही मोठी संकट असू देत तर ती हळूहळू कमी व्हायला लागतात. स्वामी महाराजांचा आपल्यावरती अखंड कृपा आशीर्वाद राहतो. आणि जो कोणी व्यक्ती स्वामी महाराजांच्या सेवेत असतो ना तर त्याला खरंच महाराज एक योग्य दिशा दाखवत असतात. खूप गोष्टी अशा घडलेल्या आहेत, खूप अनुभव असे आलेले आहेत, ते पुढे जाऊन कळत आहे आता की खरंच ज्या गोष्टीचा तेव्हा त्रास झाला तर त्या गोष्टी पुढे जाऊन आपल्याला चांगलं भेटलं आहे, खूप छान आयुष्य भेटलेलं आहे. त्यासाठी आवर्जून तुम्ही बघा संकल्प करा. अगदीच की जास्त शक्य होत नसेल तर रोज 1 माळ तरी स्वामी महाराजांची करा. त्याचबरोबर तुम्हाला बघा स्वामी चरित्र सारामृताचा 1 तरी अध्याय रोज पठण करा. बघा तुमचं आयुष्य महाराज काय करून टाकतात. ते एवढे बदल होतात आपल्या आयुष्यात. आपण बघा कितीतरी गोष्टी सोडतो, जे चांगलं आहे तर तेच आपल्या आयुष्यात येत जातं हळूहळू. आणि बघा सर्व काही इच्छा देखील माझ्या पूर्ण व्हाव्यात ह्यासाठी मला प्रयत्न करायचा आहे असा संकल्प महाराजांपुढे करा. बघा अगदीच तुम्ही सेवेत आला की तुमचे हळूहळू प्रश्न सर्व काही महाराज सोडवायला लागतात. अगदीच की बघा तुम्हाला असं सुद्धा जाणवेल की मला जे पाहिजे होतं तर ते मिळालं नाही पण दुसरंच काहीतरी मिळालं आहे. पण ते महाराजांचं नियोजन एक असतं. बघा आपल्या इच्छेपेक्षा सुद्धा आपल्याला जे हवंय त्यापेक्षा सुद्धा महाराजांचं नियोजन आपल्या आयुष्यात खरंच खूप महत्वाचं असतं. त्यामुळे हा एक संकल्प बघा नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी गुरुवारी आवर्जून करा. आणि बघा अगदीच तुम्ही म्हणत असाल की मला टाइमच नाही भेटत, मला सेवा करायची, अख्ख्या दिवसभरात 5 मिनिटं तरी स्वामींसाठी काढा. अगदीच 1 माळ करा. आणि मी म्हणते की 3 अध्याय वाचायला किती टाइम लागतो, अगदीच 5-10 मिनिटं. जे नवीन असतील त्यांना सुद्धा 5-10 मिनिटं खूप झाले. 11 माळी करा. बघा हळूहळू सेवा वाढवायला सुरुवात करा. अगदी सुरुवातीला तुम्हाला शक्य वाटत नाहीये, 1 माळ करा, 1 स्वामी चरित्र सारामृत वाचा. पण तुम्हाला बघा थोड्याच दिवसात अनुभव यायला लागेल की बघा हे शक्य नव्हतं तरी सुद्धा हे आयुष्यात माझ्या घडायला लागलं आहे.
किंवा किती किती मोठे मोठे संकट येऊन सुद्धा मी हरलेलो नाहीये, मी हरलेली नाहीये, किंवा खूप मोठ्या संकटातनं मला स्वामींना बाहेर काढलं असं तुम्हाला जाणवायला लागल. आणि खरंच ज्यांच्या आयुष्यात स्वामी महाराज असतात ना, त्यांना कोणतेही सुख दुःख राहत नाही. महाराज एवढं समाधानी, एवढं सुख देतात ना, की त्या दुःखाची सुद्धा जाणीव आपल्याला राहत नाही. आणि कितीही मोठे दुःख येऊ देत तरी सुद्धा त्याची तीव्रता किती ठेवायची ना, तर ते महाराज ठरवत असतात. अगदीच तुम्ही 1 दिवस सेवा करा, 2 दिवस सेवा करा, पण जेव्हा सेवा करताना तर तेव्हा त्या सेवेचं फळ आवर्जून महाराज आपल्याला देत असतात. ती सेवा कधीच त्यांच्यापाशी ठेवून घेत नाहीत. बघा, जेव्हा आपल्याला खरंच अडचणी येत आहे, संकट येत आहेत, तर तेव्हा महाराज अगदीच अलगद आपल्याला त्यातून बाहेर काढत असतात. त्यासाठी नक्की ही सेवा करा. बघा, 2026 वर्ष तुम्हाला तुमचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी किंवा इच्छा पूर्ण करण्यासाठी नक्कीच स्वामी सेवेने मदत होईल. आणि स्वामी महाराज असे आहेत ना, तर ते कोणतीही सेवा त्यांच्याकडे ठेवून घेत नाहीत. ते पूर्णपणे व्याजासकट आपल्याला त्या सेवेचं फळ देत असतात. त्यामुळे आवर्जून सेवा करा, हा संकल्प करा. बघा, जेव्हा तुम्ही हळूहळू सेवा करताना तर तेव्हा अनुभव सुद्धा तुम्हाला आवर्जून यायला लागतील. त्याचबरोबर बघा, असं देखील तुम्ही संकल्प करा, जे काही माझ्यातले अवगुण आहेत तर ते दूर होऊ देत, माझ्यात चांगलं गुण येण्यासाठी किंवा माझ्याकडून चांगले काम करण्यासाठी, गरजूंना मदत करण्यासाठी सुद्धा तुम्ही संकल्प करू शकता. बघा, जेव्हा तुम्ही ह्या गोष्टीचा संकल्प करताना अखंड शब्द वापरायचा नाही. अखंड शब्द वापरला की आपल्याला ते एक सातत्य बघा ठेवावं लागतं. म्हणजेच की आपल्याला रोज सेवा करावी लागते. सांसारिक माणसं आहोत आपण, प्रत्येक बघा सुतक विठाळ येत असतं किंवा अगदीच की मासिक पाळी, सर्व काही गोष्टींना आपल्याला फेस करावं लागत असतं. त्यामुळे अगदीच की स्वामींना एक विनंती करा, एक प्रार्थना करा, एक संकल्प असा करा की माझ्याकडून तुम्ही सेवा करून घ्या, मला तुमच्या चरणांशी स्थान द्या, असं महाराजांना संकल्प करायचा आहे. बघा, जेव्हा तुम्ही किती काही मागण्यापेक्षा पण ना, तुम्ही महाराजांना एक नक्की बोला की मला तुमच्या चरणांपाशी स्थान द्या, मला तुमच्यापासून वेगळं करू नका, मला तुमच्यापासून लांब करू नका. जेव्हा तुम्ही ह्या गोष्टीचा संकल्प करताना किती काहीही होऊ देत, तुम्ही महाराजांशी एक प्रकारे जोडलं जाता. बघा, आपण खूप काही मिळावं म्हणून मागतो, पण महाराजांचा आशीर्वाद आपल्यावरती अखंड राहू देत, ही जर संकल्प तुम्ही केला ना, महाराज कधीही बघा, जेव्हा आपण दुःखात महाराजांकडे जातो तसंच सुखात देखील महाराजांना थँक्यू म्हणायला शिका, धन्यवाद म्हणायला शिका की जे काही माझ्या आयुष्यात चांगलं घडलेलं आहे तर ते फक्त महाराज तुमच्यामुळेच घडलेलं आहे, असं बोलायला शिका. बघा, तुमचे दिवस किती पटापटा बदलायला लागतील, तुमच्या आयुष्यात किती महाराज अनुभव देता येते. सर्व काही गोष्टींचा नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी बघा संकल्प आवर्जून करा. महाराज किती आयुष्य सोन्यासारखं करून ठेवता येते. अगदीच तुमचा खूप जणांचा प्रश्न असा देखील असतो की आम्ही तर मांसाहार करतो, मग स्वामींची सेवा करावी का? तर बघा, अगदीच की तुम्ही मांसाहार करता आहात, पण तुम्हाला सेवा देखील करायची आहे. मला स्वामींची सेवा करायची आहे, मला करायचीच आहे. जेव्हा तुम्ही हा ठाम निर्णय करताना, संकल्प करताना, तर तेव्हा बघा अगदीच की ते सुद्धा कमी व्हायला लागतं. आणि तुम्हाला एक सांगते, अगदीच की काही आजारी व्यक्ती आहेत, होत नाहीये, तुम्हाला नॉनव्हेज खावंच लागणार आहे, तर त्या दिवशी करू नका, म्हणजे सेवा करू नका. अगदी ज्या दिवशी तुमचं नॉनव्हेज होणार आहे घरात त्या दिवशी अगदी सेवा करू नका. दुसऱ्या दिवशी सर्व काही सुचिरभूत होऊन घरातली स्वच्छता करून तुम्ही सेवेला आवर्जून लागू शकता. तसं काहीच नाहीये, फक्त एवढंच की तुम्हाला सेवा करायची आहे, एवढं फक्त मनाशी ठाम करा. बघा, एकदा तुम्ही ठरवलं, एकदा तुम्ही संकल्प केला ना, महाराज ती सेवा आपल्याकडून आवर्जून करून घेतात. मी तुम्हाला लिहून देते, थोड्याच दिवसात तुम्हाला तुमचं आयुष्य किती बदलल्यासारखं जाणवेल किंवा किती म्हणजे तुमच्या घरात सुख समाधान, तुम्ही स्वतः समाधानी राहिल्यासारखं तुम्हाला जाणवेल. तुम्हाला गुरुचरित्राचा 18वा अध्याय पठण करायचा आहे, 14वा अध्याय पठण करायचा आहे. खरंच मनोकामना पूर्तीसाठी आणि सर्व काही बघा दारिद्र्य नष्ट होऊन संपत्तीचा लाभ करण्यासाठी गुरुचरित्राचा 18वा अध्याय आहे. किंवा अगदीच कोणत्याही कितीही गंभीर तुम्हाला आजार असू देत किंवा कितीही मोठी संकटांनी तुम्हाला घेरलेलं असेल, तर त्यातून बाहेर पडण्यासाठी सुद्धा तुम्ही 14वा अध्याय गुरुचरित्राचा वाचू शकता. अगदीच तुम्हाला प्रत्येक गुरुवारी वाचायचा आहे, तर प्रत्येक गुरुवारी तुम्ही वाचू शकता, असा संकल्प करा. त्याचबरोबर अगदीच जर खरंच शक्य झालं तर रोज देखील तुम्ही पठण करू शकता. ह्या गोष्टीचा तुम्ही संकल्प करा. बघा, जे काही वाईट आहे तर ते मला 2025 मध्येच ठेवून द्यायचं आहे आणि 2026 मध्ये माझ्या आयुष्यात सर्व काही मला बदल घडवायचे आहेत. मला
वाईट गोष्टींचा त्याग करायचा आहे, माझ्या इच्छा मला पूर्ण करायच्या आहे, या गोष्टीचा तुम्ही संकल्प करा. मला नक्कीच समजलं असेल. नक्की सेवा करा. बघा हळूहळू तुम्हाला अनुभव यायला लागेल. तर आतापुरतं एवढंच झालेली सेवा मी महाराजांच्यांनी रुजू करते. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलवरती नवीन असाल तसंच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा. आणि खरंच स्वामी सेवा करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.